मित्रांनो, आज तुमच्यासाठी सेकंड हँडमध्ये 0 तास चाललेला फार्म ट्रॅकचा 26 HP ॲटम आणलेला आहे. किंग ॲटम आणलेला आहे मित्रांनो. कंडिशन पाहू शकता. सेकंड हँडमध्ये 0 तास चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो. तोही फार्म ट्रॅकचा ॲटम मित्रांनो. लुक पाहू शकता, भारदस्त व्हिडिओमध्ये मित्रांनो. किंमत, फीचर्स सर्व आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप करून का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टायरची नक्षी पाहू शकता, टायर पाहू शकता मित्रांनो. ॲक्च्युली मोठ्या टायरमध्ये एकदम स्टायलिश असा ट्रॅक्टर दिसतोय मित्रांनो, फार्म ट्रॅकचा ॲटम. तर सेकंड हँडमध्ये हा ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. सेकंड हँड असून सुद्धा तुम्ही होणार फर्स्ट ओनर ट्रॅक्टरचे मित्रांनो. कारण 0 तास चाललेला नॉन रजिस्टर्ड ट्रॅक्टर 0 तास चाललेला तुम्ही पहिले ओनर होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 26 HP ॲटम 4 व्हील ड्राईव्हमध्ये न्यू ट्रॅक्टर आहे मित्रांनो. 0 तास चाललेला ट्रॅक्टर आहे. तर हा ट्रॅक्टर सेकंड हँडमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे नाशिकमध्ये. तर सुरुवातीला लुकपासून सुरुवात करूया. तर फ्रंटने पाहू शकता, बोनेटवरती कुठले स्क्रॅचेस तुम्हाला मिळणार नाही. एरोडायनामिक शेप बोनेटचा दिलेला आहे. 2 प्रोजेक्टेड लॅम्प दिलेले आहेत. ॲक्च्युली ते हॅलोजनमध्ये असणार आहेत. प्रोजेक्टेड लॅम्प सारखे दिसत आहे ते. तर ब्लॅक अशी ग्रिल तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. पुढे बंपर देण्यात आलेला आहे मित्रांनो. वेट दिलेलं आहे इथं तुम्हाला. वेट पाहू शकता. पुढे टोचन करण्यासाठी प्रोविजन इथं देण्यात आलेलं आहे. सो हा झाला फ्रंट व्ह्यू. साईड व्ह्यूला मित्रांनो फार्म ट्रॅकची बेसिंग देण्यात आलेली रेडमध्ये, बोनेट ब्ल्यूमध्ये आणि खाली ब्लॅक ग्रिल देण्यात आलेली मित्रांनो. डोलटोनमध्ये ट्रॅक्टर असणार आहे. सो इंडिकेटर इथं देण्यात आलेले. इंडिकेटर पाहू शकता हॅलोजनमध्ये. LED इंडिकेटर देण्यात आलेलं आहे ॲक्च्युली. मिरर पाहू शकता. 26 HP ची बेसिंग देण्यात आलेली. टँक देण्यात आलेली आहे मित्रांनो. इथं पाहू शकता डिझेल टँक इथं देण्यात आलेली. सो व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. न्यू कमी चाललेला ट्रॅक्टर आहे हा. बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला LED लाईट इथं देण्यात आलेलं आहे. इंडिकेटर पाहू शकता. टेल लॅम्प पाहू शकता. LED तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला पाहू शकता ट्रॉली जोडण्यासाठी तुम्हाला इथं कपलर देण्यात आलेलं आहे. मागच्या साईडला जर पाहिलं गेलं टापलिंग झालं. हायड्रोलिक जी सिस्टम आहे पूर्ण अनयूज आहे मित्रांनो. कुठल्या प्रकारचा यूज झालेला नाही पूर्णपणे. ती ही पाहू शकता. शाफ्टची कॅपसुद्धा अजून काढलेली नाही ॲक्च्युली. सो हा झाला मागचा व्ह्यू मित्रांनो. कुठेही कसल्या प्रकारचा यूज झालेला नाही. क्लीन कंडिशनमध्ये तुम्हाला हायड्रोलिक सिस्टम तुम्हाला देण्यात आलेलं आहे. PTOची पॉवर जर पाहिलं गेलं तर PTOची पॉवर तुम्हाला 21.2ची PTOची पॉवर देण्यात आलेली. 26 HPचा ट्रॅक्टरची HP आहे याच्यामध्ये. सो कुठल्याही प्रकारचं लिकेज वगैरे तुम्हाला मिळणार आहे. ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. ट्रॉली जोडण्यासाठी इथं प्रोविजन देण्यात आलेलं आहे. तर काही जणांना मोठी ट्रॉली जोडायची असेल तर हेच इथं देण्यात आलेलं आहे. इथं तुम्ही जुगाड करू शकता, हेच बनवू शकता आणि तुमची ट्रॉली कनेक्ट करू शकता. सो रोटावेटर जोडायचा असेल तर ही कॅप तुम्हाला काढावी लागणार आहे. रोटावेटरसुद्धा खूप छान कंडिशनमध्ये याच्यामध्ये चालतो. मी स्वतः यूज करतो. सो हा झाला हायड्रोलिक यूज. आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी पाहायला गेलं तर 750 kgची लिफ्टिंग कॅपॅसिटी ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेली आहे. तो त्याच्यानंतर ह्या साईडला पाहायला गेलं तर 4x4 4 व्हील ड्राईव्हमध्ये ट्रॅक्टर असणार आहे आपला. सो त्याच्यानंतर टायरची मित्र टायरची मोठे टायर देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 2 प्रकारचे टायर येतात, छोटे टायर मोठे टायर. हा मोठा टायर देण्यात आलेला आहे 6x12. 6x12चा हा टायर देण्यात आलेला आहे. आणि मागचा टायर जो आहे तो MRF कंपनीचा. याची साईज जर पाहायला गेलं तर आपण 8.3 इंचीचा हा मागचा टायर देण्यात आलेला आहे. हायटेड असा टायर आहे. कारण याच्यामध्ये छोट्या टायरमध्ये आपण ट्रॅक्टर चालवला आहे, पण याच्यामध्ये चालवल्यानंतर हा फील्ड वेगळाच एकदम पॉवरफुल स्ट्रॉंग असा फील आहे. पूर्णपणे ताकद ट्रॅक्टरची लागते मित्रांनो टायरमुळे. तर हे टायर खूप युजफुल येतं. मोठे टायर येतं. ते मोठ्या टायरमध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर मोठ्या टायरमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे. सो त्याच्यानंतर इंजिन आपण चेक करूया. बोनेट ओपन करूया. सो क्लिप जे आहे हायड्रोलिक बोनेट आहे. हे क्लिप ओपन करून बोनेट तुम्हाला वर करायचं आहे. बघू शकता हा व्ह्यू. हायड्रोलिक बोनेट आहे. जॅकपट्टी इथं दिलेली आहे. बोनेट आरामात वरती येऊ शकतं. समोर कूलंट टँक दिलेली आहे. मॅक्झिमम कूलंट देण्यात आलेलं आहे. एक साईडची बॅटरी तुम्हाला देण्यात आलेली आहे याच्यामध्ये. न्यू आहे. रेडिएटर पाहू शकता. जाळी दिलेली आहे पुढे कचरा वगैरे जाऊ नये म्हणून. सो एअर फिल्टर इथं देण्यात आलेलं आहे. 1300 cc इंजिन तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो. इंजिन जे आहे ते मित्सुबिशी कंपनीचं डिझेल इंजिन आहे. 1300 cc इंजिन. त्याच्यानंतर हे इथं पाहू शकता ऑइल सेपरेटर इथं देण्यात आलेलं आहे. पॉवरफुल असं इंजिन देण्यात आलेलं आहे. 4 व्हील ड्राईव्हमध्ये ट्रॅक्टर असणार आहे. आणि रोटावेटर जर चालवायचं असेल तर एकदम परफेक्ट ट्रॅक्टर मित्रांनो. तर काही मिनी ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो रोटावेटर चालवल्यानंतर कूलंट जे आहे ते बाहेर फेकलं जातं. त्याच्यामध्ये तसं होत नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये छोटा रोटावेटर जो आहे तो मित्रांनो
तो 16 पाती 20 पातीवाला 3.5 फीट किंवा 3.5 फीटवाला किंवा 4 फीटवाला रोटावेटर आरामात चालतो. जर तुमची 5 ते 6 एकर शेती असेल तर हा ट्रॅक्टर सफिशियंट आहे मित्रांनो. ट्रान्समिशन सिस्टम पाहणार आहोत आपण. सो इथं फुटरेस देण्यात आलेलं आहे, वर चढण्यासाठी हेल्प होते. चढून पाहू शकता आपण, वर चढलेलं आहे. सीट पाहू शकता, कम्फर्टेबल असं सीट आहे, स्पेस आहे. सीट ॲडजस्टेबल याच्यामध्ये होत नाही मित्रांनो. सो बसलेलं आहे आपण. समोर पाहू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती तुमच्या ट्रॅक्टर किती हीट होतो हीटचं इंडिकेशन इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर RPMचं इंडिकेशन इथं देण्यात आलेलं आहे, फ्युअलचं इंडिकेशन नोझल त्याच्यानं इंडिकेटर देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. सो खाली नंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑन करूया आपण. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपण ऑन केलेलं आहे. सो इथं बॅटरीचा सिम्बॉल देण्यात आलेला आहे, बॅटरीचा सिम्बॉल, त्याच्यानंतर लाईटचा सिम्बॉल इंडिकेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली लाईटचं बटन इथं देण्यात आलेलं आहे, कोल टाईपमध्ये लाईटचे बटन देण्यात आलेलं आहे. स्टेरिंगवरती तुम्हाला फार्म ट्रॅकचा लोगो देण्यात आलेला आहे. हँडरेस्ट पाहू शकता. चार्जिंग सॉकेट इथं देण्यात आलेलं आहे. पार्किंगचं लाईट इथं, पार्किंग जर तुम्ही ट्रॅक्टर उभा करताय तर पार्किंगचं लाईट इथं देण्यात आलेलं आहे. सो त्याच्यानंतर की इथं मोबाईल होल्डर देण्यात आलेलं आहे, मोबाईल तुम्ही इथं ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला गिअरमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला हाय, मिडियम आणि लो 3 प्रकारचे गिअर तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे. 2 व्हील ड्राईव्ह आणि 4 व्हील ड्राईव्ह, 2 व्हील ड्राईव्हमध्ये करू शकता. याच्यामध्ये PTO जर चालवायचा असेल तुम्हाला तर 540 आणि 540 इकॉनॉमीमध्ये जर PTO चालू शकता तुम्ही, तर 540मध्ये पॉवरफुल डिझेलचं कन्झप्शन जास्त होतं आणि डिझेलचं कन्झप्शन कमी करायचं असेल तर 540 इकॉनॉमीमध्ये तुम्ही जर PTO रोटावेटर चालवला तर तुमचं डिझेलचं कन्झप्शन कमी होतं, डिझेल कमी लागतं आणि स्मूथ असा कॉन्स्टंट स्पीडला तुमचा रोटावेटर चालतो. तर मागे टूल बॉक्स देण्यात आलेला आहे, टूल बॉक्समध्ये तुमच्या पाणी ते देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. तो इथं कप होल्डर इथं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर या साईडला मित्रांनो गिअरचं पाहायला गेलं तर आपण इथं 1 2 3 रिवर्स 3 गिअर, नो फॉरवर्ड आणि 3 रिवर्स गिअर तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहे याच्यामध्ये. तो डेप्थ कंट्रोल होऊ शकता तुम्ही, तुमच्या हायड्रोलिक इथून तुम्ही ऑपरेट करू शकता. आणि याच्यामध्ये मित्रांनो ACDC सिस्टम देण्यात आलेलं आहे, तर जेणेकरून तुम्ही ड्राफ्ट कंट्रोल जो आहे तो डेप्थ कंट्रोल तो हा एका लेवलला जर तुम्ही सेट केला, एका लेवलला सेट करून तुम्ही तुमचे कल्टिवेटर असतील किंवा फन असतील, काकऱ्या असतील, नांगर असेल तर तुमच्या त्या खोली एकदा सेट केली तर त्या खोलीमध्ये एकदा सेट केली जी खोली पाहिजे ती खोली सेट केल्यानंतर तुम्हाला हे पोझिशन चेंज करायची नाही मित्रांनो. जेणेकरून काय होईल, तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो डिझेल कन्झप्शन कमी होणार आहे, याच्यामध्ये डिझेलची बचत होणार आहे. आता काही वेळेस आपण पाहतो की काकऱ्या, नांगर वगैरे चालवता याच्यामध्ये सारखा हा डेप्थ पोझिशन कंट्रोल जो आहे तो खालीवर करता सेटिंग चालूमध्ये चेंज करतात. तर त्याच्यामुळे तुमचं डिझेलचं कन्झम्पशन त्याच्यामध्ये जास्त होतं आणि प्रॉपर ट्रॅक्टर लवकर मेंटेनन्स काढतो. ACDC सिस्टम देण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एकदा खोली सेट केली त्याच्यानंतर तुम्हाला खोली सेट करण्याची गरज नाही. जर चढ असेल किंवा उतार असेल त्या पोझिशनला तो ट्रॅक्टर तुमचा आरामात चालणार आहे. मित्रांनो ट्रॅक्टर 2024चं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुम्ही फर्स्ट ओनर होणार आहेत. ट्रॅक्टरची ऑफर 5 लाख रुपये ठेवण्यात आलेली, त्याच्यामध्ये निगोशिएशन होणार आहे. तर आज संपर्क करा दिलेल्या नंबरवरती.